Hello students, good morning. See, in previous video we have seen the information about gamete formation and fertilization. See, this is the main two important process are responsible for sexual reproduction. See, in this video we are going to learn about the sex determination and development of birth, and one more thing is facts about the मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. पहा, मी काय म्हटलं, या मागील व्हिडिओमध्ये आपण गॅमेट फॉर्मेशन आणि फर्टिलायझेशन हे 2 पॉईंट बघितलेले आहेत. त्या 2 पॉईंटमध्ये काय काय येतं, गॅमेट फॉर्म कशा पद्धतीनं होतात आपल्याला माहिती आहे. गॅमेट 2 पद्धतीचे असतात, एक स्पर्म्स आणि दुसरं ओसाइट्स किंवा त्याला ओव्हिसाइट्स असं देखील म्हटलं जातं. आणि हे कशानं फॉर्म होतं, हे मिओसिसनं फॉर्म होतात. आणि त्या प्रोसेसनंतर जी काही आपण पाहिली होती ती म्हणजे फर्टिलायझेशन ही प्रोसेस पाहिली होती. आता त्या ज्या दोन्ही प्रोसेस पाहिलेल्या आहेत त्याच्यानंतर काय येतं, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. सी, व्हॉट इज सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग? सेक्स डिटर्मिनेशन इज नथिंग बट म्हणजेच वेदर दी ऑफस्प्रिंग इज अ मेल और वेदर दी ऑफस्प्रिंग इज अ फिमेल. म्हणजेच जन्माला येणारं बाळ हे बॉय आहे की गर्ल आहे हे कशावरून समजतं आपल्याला, तर ते आपल्याला सेक्स डिटर्मिनेशनवरून समजतं. आणि तोच पॉईंट आपण आज आपल्या लेक्चरमध्ये बघणार आहे. सी, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बीइंग. सुरुवातीला काय होतं, तर सेल्स डिव्हाइड्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. त्या ज्या सेल डिव्हाइड होतात गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेस त्या सुरुवातीला डिप्लॉइड्स असतात. The cells producing gametes are diploid. पहा, मी इथे काय म्हटलं, सेल्स प्रोड्युसिंग गॅमेट्स आर डिप्लॉइड. कशा सेल्स असतात होत्या, तर डिप्लॉइड सेल असतात. डिप्लॉइड सेल म्हणजेच कोणत्या, तर दॅट इज नथिंग बट दी 2 एंड. आणि आपल्याला माहिती आहे मिओसिसमध्ये काय होतं, इन मिओसिस the number of chromosome get reduced to half. Okay, first point clear झाला. During sex determination cell producing gametes are diploid. सुरुवातीला ते कसे असतात, डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड असतात म्हणजेच कसे असतात, 2n असतात. आता 2n असतात म्हणजेच कसे असतात बघा, it contains 46 chromosome. It contains 46 क्रोमोसोम्स. हां, म्हणजेच कसं झालं, 2n झाल्या, 46 क्रोमोसोम डिप्लॉइड आहेत, डबल आहेत. म्हणजेच मी इथं लिहिताना कसं लिहिणार आहे, आता ह्या 46 क्रोमोसोमपैकी इन बिटवीन दीज 46 क्रोमोसोम 22 पेयर्स ऑफ ऑटोसोम्स. कशाचे पेयर्स असतात, 22 पेयर्स ऑफ ऑटोसोम आणि 1 पेयर ऑफ सेक्स क्रोमोसोम. लक्षात घ्या, मी काय सांगितलं, सुरुवातीला जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा सेल प्रोड्युसिंग जे गॅमेट असतात त्या कशा असतात, तो त्या सेल डिप्लॉइड असतात. डिप्लॉइड म्हणजेच कशा असतात, 2n नंबरमध्ये असतात. 2n नंबर मीन्स इट कंटेन्स 46 क्रोमोसोम. आता 46 क्रोमोसोम म्हणजेच किती झाले बघा, 22 पेअर ऑफ ऑटोसोम अँड 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोसोम. हे कसं असतं पहा, आता 22 पेअर ऑफ ऑटोसोम लिहिलं आणि 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोसोम. कोणती सेक्स क्रोमोसोमची पेअर असते, तर XX आणि XY. आता आपल्याला काय बघायचं आहे, आपल्याला हे 46 पाहिजेत ना, बरोबर इक्वल. तर 22 पेअर ऑफ ऑटोसोम्स म्हणजे किती झाले, 22 आणि 22 44, बरोबर, प्लस 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोसोम. सेक्स क्रोमोसोम म्हणजे कोणता, XX जे फिमेलसाठी रिस्पॉन्सिबल असतं आणि दुसरं XY ते कोणासाठी रिस्पॉन्सिबल असतं, मेलसाठी रिस्पॉन्सिबल असतं. अधिक मी काय लिहिणार आहे इकडं, XX, बरोबर. इकडं काय लिहिणार आहे, 22 पेयर्स ऑफ क्रोमोसोम. 22 पेअर म्हणजे किती झाले, डबल, म्हणजे किती होणार आहे इथं, 44 प्लस XY. अशा पद्धतीनं जेव्हा सुरुवातीला गॅमेट फॉर्मेशन होतं, जेव्हा सेक्स डिटर्मिनेशन आपण बघत असतो तेव्हा सेल कशा असतात, डिप्लॉइड सेल असतात. आणि या पद्धतीनं आपल्याला काय मिळतं, तिथं
इट कंटेन 46 क्रोमोसोम, म्हणजे 22 पेअर ऑटोसोमचे असतात आणि एक पेअर सेक्स क्रोमोसोमची असते. पहा 22 पेअर म्हटले म्हणून इथे किती आले 44 आणि 1 पेअर ऑफ सेक्स क्रोमोसोम. देर आर मेनली 2 सेक्स क्रोमोसोम XX आणि XY. मग 22 + 22 44, इकडचे XX हे झालं फिमेल आणि हे 22 पेअर ऑफ ऑटोसोम म्हणजेच काय 44 प्लस हे XY हे झालं मेलसाठी. आता जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतं तेव्हा सेल कशा पद्धतीने डिवाइड होत होतं, सेल्स डिव्हाइड मिओटिकली, म्हणजेच तिथे काय होतं मिओसिस होतं. अँड द नंबर ऑफ क्रोमोसोम गेट रिड्युस्ड टू हाफ, मीन्स दीज डिप्लॉइड सेल्स आर रिड्युस्ड टू 2nचं काय होणार आहे इथं n होणार आहे. म्हणजे ह्या डिप्लॉइड आहेत त्या काय होणार आहे तो हॅप्लॉइड होणार आहेत. आता ते हॅप्लॉइड कशा पद्धतीने होतात पहा. हॅप्लॉइड म्हणजे इथं काय लिहिणार आहे मी इट कंटेन. आता डिप्लॉइडसाठी काय लिहिलं होतं बघा बाळांनो, डिप्लॉइडसाठी मी 46 क्रोमोसोम लिहिलेत. हॅप्लॉइडसाठी मी किती क्रोमोसोम लिहिणार आहे 23 क्रोमोसोम, बिकॉज इथे काय होणार आहे हॅप्लॉइड सेल फॉर्म होणार आहे. हॅप्लॉइड सेल फॉर्मेशन टेक्स प्लेस हिअर. इट कंटेन 23 क्रोमोसोम. मग इथं कसं येणार आहे, आता आपल्याला किती पेअर मिळणार इथं 11 पेअर ऑफ क्रोमोसोम अँड काय मिळणार 1 सेक्स क्रोमोसोम. पेअर काय नाही लिहिली आपण, कारण की आपल्याला काय पाहिजे 23 पाहिजेत ना. आता पहा म्हणजेच कसं होणार आहे 1 सेक्स क्रोमोसोम म्हणजे इथं कोणतं येणार आहे, इथं XX येणार आहे आणि इथं कोणतं येणार आहे, इथं XY येणार आहे. पहिलं काय घेतलं बघा 11 पेअर ऑफ क्रोमोसोम म्हणजे किती झाले 22 प्लस 1 सेक्स क्रोमोसोम. एकच घ्यायचं आहे, इथं पेअर घेतली होती की नाही डिप्लॉइडमध्ये, हॅप्लॉइडमध्ये एकच घ्यायचं आहे म्हणून मी इथं काय लिहिणार आहे ओनली X. ओके, म्हणजेच हे काय झालं ओ साईड झालं किंवा ओवी साईड झालं, म्हणजेच हे काय झालं फिमेलसाठी झालं. एक्सेस कुणासाठी असतं फिमेलसाठी असतं म्हणून इथं काय कुठलं गॅमेट फॉर्म झालं ओसाइड्स किंवा ओव्हिओसाइड्स किंवा याला फर्टिलायझर एग असं देखील म्हटलं जातं. मग इथं किती होणार आहे सांगा मला 11 पेअर म्हणजेच किती झाले क्रोमोसोमचे 22 झाले आणि एक एक्स क्रोमोसोम म्हणजे मी इथं एकदा 22 अधिक एक्स एकदा लिहिणार आहे आणि इथं 22 अधिक Y. बरोबर, हे लक्षात आलं का बघा 11 पेअर ऑफ क्रोमोसोम म्हणजे किती झाले 22 आणि 1 सेक्स क्रोमोसोम नॉट पेअर, कारण की इथं हॅप्लॉइड आहे म्हणून इथं काय येणार आहे X. 22 अधिक X हे झालं ओ साईड आणि इथं काय होणार आहे 22 अधिक X एक आणि दुसरं कोणतं असणार आहे मेलमध्ये 22 अधिक Y. म्हणजे इथं किती पद्धतीचे स्पर्म्स मिळाले आपल्याला 2 पद्धतीचे स्पर्म्स मिळाले 22 प्लस X आणि 22 प्लस Y. इथंपर्यंत समजलं डिप्लॉइड आणि हॅप्लॉइड सेल कशा फॉर्म होतात. आता आपण यानंतर पाहणार आहे की हे 2 तयार झाल्यानंतर म्हणजेच गॅमेट फॉर्मेशन, परवा जो मी तुम्हाला पॉईंट सांगितला होता आपण डिस्क्रिप्शनमध्ये बघितलेला तोच थोडक्यात मी आत्ता काय केलेलं आहे तुम्हाला डायग्रॅमॅटिकली दाखवलेलं आहे. पहिल्यांदा सेल काय असतात डिप्लॉइड असतात आणि डिप्लॉइडच्या त्या मिओसिस होऊन तिथं काय होतं त्या हॅप्लॉइड होतात. सी आपल्याला काय मिळालं ओसाइड्स आणि स्पर्म्स. एकदा का ओसाइड्स आणि स्पर्म्स मिळाले की पुढची कोणती प्रोसिजर होती बाळांना, पुढची प्रोसिजर फर्टिलायझेशनची होती. ती आता आपण पाहूयात. पहा आता आपल्याला इथे काय मिळालेलं आहे ओसाइड्स आणि स्पर्म्स मिळाले बाय मिओसिस. बरोबर, सेल काय झाल्या डिप्लॉइडच्या हॅप्लॉइड कशा पद्धतीने झाल्या हे आपण पाहिलं. पहा आता यानंतर काय होतं एकदा का आपल्याला 2 गॅमेट मिळाले, गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर काय होतं गॅमेट फॉर्मेशन झाल्यानंतर देयर इज अ फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन टेक्स प्लेस. इन फर्टिलायझेशन ऑर ड्युरिंग फर्टिलायझेशन व्हॉट हॅपन हिअर. पहा ड्युरिंग फर्टिलायझेशन आपल्याला तिथं काय मिळालं मिओसिस करून, तर आपल्याला मिळालं स्पर्म्स मिळाले. किती पद्धतीचे मिळाले 2 पद्धतीचे स्पर्म्स मिळाले. कोणते ते पहा 22 प्लस X आणि 22 प्लस Y. हे काय मिळाले आपल्याला स्पर्म्स मिळाले. बरोबर, आणि आपल्याला दुसरं मिळालं ओसाइड्स मिळाले 22 प्लस X
हे ओसाइट्स मिळाले किंवा याला ओव्हिसाइट्स असं देखील म्हटलं जातं. आता आपण पाहिलेलं आहे बघा, मी तुम्हाला फर्टिलायझेशन जेव्हा शिकवलं तेव्हा फर्टिलायझेशनमध्ये सांगितलं की युनियन ऑफ sperms and oocytes are nothing but the process of union of sperms and oocytes are called as fertilization. मग तेच इथं होणार आहे. पहा काय होणार आहे, हा एक स्पर्म मिळाला आपल्याला, हा एक मिळाला आहे, कारण की मेलमध्ये दोन असतात वेगवेगळे, एक्स आणि वाय असतं. आपल्याला माहिती आहे वाय कॅरेक्टर इज रिस्पॉन्सिबल फॉर मेलनेस अँड एक्स कॅरेक्टर किंवा एक्स क्रोमोसोम, सॉरी नॉट कॅरेक्टर, एक्स क्रोमोसोम इज रिस्पॉन्सिबल फॉर femaleness. See what happened during the fertilization. If these oocytes mix with this sperm, then what happen here? पहा हे आणि हे समजा मिक्स झालं तर काय होणार आहे हो, इथं 22 + 22 किती झाले 44 प्लस हा एक्स आणि हा वाय, बरोबर. म्हणजे समजा जर का अशा पद्धतीनं हा ओसाइट्स ह्या स्पर्म बरोबर हा ओसाइट्स म्हणजे कोणता ओसाइट 22 + x, हा 22 + y बरोबर जर का फ्यूज झाला, जर त्यांचं युनियन झालं तर तयार होणारा ऑफस्प्रिंग हा नेहमी काय असणार आहे बाळांनो, बॉय असणार आहे. इट इज ऑलवेज अ सन अँड दिस ओसाइट्स इज मिक्स विथ दिस स्पर्म. तयार काय होणार आहे मला सांगा, काय काय मिक्स झालं, 22 + 22 44, हा एक्स आणि तो एक्स, काय तयार झालं 44 + x. इफ युनियन ऑफ लाईक दिस टेक्स प्लेस द ऑफस्प्रिंग विल बी ऑलवेज गर्ल. तयार होणारं ऑफस्प्रिंग काय असणार आहे, गर्ल असणार आहे. मग पहा फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, स्पर्म्स आणि ओसाइट्स अशा पद्धतीनं युनाईट होतात आणि आपल्याला काय मिळतं, बॉय आणि गर्ल. मग या सगळ्या आकृतीवरून आपण काय सांगू शकतो की मेल पॅरेंट, सी हियर व्हॉट आय से, मेल पॅरेंट आर टोटली रिस्पॉन्सिबल फॉर, male parent are totally responsible for whether the offspring would be boy or girl. कारण की फिमेलकडे फक्त एकच असतं क्रोमोसोम एक्स, पण मेलकडं मात्र किती असतात, दोन असतात. त्यामुळं अशा पद्धतीनं फर्टिलायझेशनमध्ये होतं. आणि मी काय एक इम्पॉर्टंट स्टेटमेंट केलेलं आहे की मेल पॅरेंट आर टोटली रिस्पॉन्सिबल फॉर वेदर दी ऑफस्प्रिंग वुड बी बॉय ऑर गर्ल. तयार होणारं ऑफस्प्रिंग हे मुलगा किंवा मुलगी असणारे हे कोणावरती डिपेंड असतं, तर मेल पॅरेंटवरती डिपेंड असतं. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं आत्ताच्या पॉईंटमध्ये, सेक्स डिटर्मिनेशन इन ह्युमन बिईंग. सी क्विकली मी तुम्हाला परत एकदा सांगते, जास्त काहीही अवघड नाही आहे. सुरुवातीला वेन द स्टार्टिंग इनिशियली दी सेल्स प्रोड्युसिंग गॅमेट्स आर डिप्लॉइड. कशा असतात ते 2n मध्ये असतात. डिप्लॉइड असतात म्हणजे किती संख्या असते हो त्यांची, 46 असते. 46 नंतर ते काय होतात, हॅप्लॉइड होतात. हॅप्लॉइड जसं की मी तुम्हाला तिथं दाखवलेलं आहे. हॅप्लॉइड म्हणजे काय होतं, क्रोमोसोम नंबर गेट रिड्यूस्ड टू हाफ, इट फॉर्म्स लाईक दिस, इट कंटेन्स 23 क्रोमोसोम. म्हणजे 46चे किती होतात, 23 होतात. त्यातले 11 पेअर ऑफ क्रोमोसोम आणि 1 सेक्स क्रोमोसोम. Like this, sperms and oocytes form, and once the sperms and oocytes are formed, there is a formation of or the process of fertilization takes place. आता पहा, आता आपण कोणता पॉईंट पाहिला, सेक्स डिटर्मिनेशन. आता आपण पॉईंट पाहणार आहे की डेव्हलपमेंट ऑफ बर्थ, हाऊ द डेव्हलपमेंट ऑफ बर्थ टेक्स प्लेस. हॅलो स्टुडंट्स, सी आपण कोणता पॉईंट पाहणार आहोत, तर डेव्हलपमेंट अँड बर्थ, व्हेरी सॉरी, डेव्हलपमेंट ऑफ बर्थ नाही, डेव्हलपमेंट अँड बर्थ. पहा याआधी आपण काय पाहिलं की सेल्स कसे हॅप्लॉइडचे डिप्लॉइडचे हॅप्लॉइड कसे होतात. त्याच्यानंतर आपण पाहिलं की फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, वन्स द फर्टिलायझेशन टेक्स प्लेस देज द न्यू प्रोसेस दॅट इज नथिंग बट दी डेव्हलपमेंट अँड बर्थ. आता ही डेव्हलपमेंट आणि बर्थ कशी होते पहा, मी आधीच सांगितलं फर्टिलायझेशनमध्ये काय होतं, स्पर्म्स अँड ओसाइट्स
काय होतात, युनाईट होतात अँड इट फॉर्म झायगोट. आता हा झायगोट कुठं फॉर्म केला जातो, दी झायगोट इज प्रोड्युस्ड इन दी फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. सी इथं मी अशीच टेंटेटिव्हली डायग्रॅम काढलेली आहे. आपली पहिली डायग्रॅम आठवते आहे का, पहा 2 ओव्हिडक्ट असतात. इथं 2 ओव्हिडक्टच्या खाली 2 ओव्हरीज असतात. इथं असतं युटेरस. युटेरसची जी कडा असते याला एंडोमेट्रियम म्हटलं जातं. दिस इज अ वजायना. दिस इज अ व्ही शेप्ड पार्ट, इट इज कॉल्ड ॲज युटरस. दिस इज ओव्हिडक्ट अँड दिस इज ओव्हरीज. नॉमिनली लिहिती आहे, फक्त समजून घ्या डेव्हलपमेंट आणि बर्थ कशी होते. पहा स्पर्म्स आणि ओसाइट्स एकत्र येतात अँड इट फॉर्म्स झायगोट ड्युरिंग दी फर्टिलायझेशन. आता हे स्पर्म्स आणि झायगोट बाळांनो कुठे एकत्र येतात, तर दीज आर कमिंग इन दी ओव्हिडक्ट. हे काय होतात, स्पर्म्स आणि झायगोट काय येतात, सॉरी नॉट स्पर्म्स अँड झायगोट, स्पर्म्स अँड ओसाइट्स आर कमिंग इन दी ओव्हिडक्ट. हे काय केले जातात, ओव्हिडक्टमध्ये येतात आणि ओव्हिडक्टमध्ये आल्यानंतर ते काय करतात, झायगोट फॉर्म करतात. वन्स द झायगोट इज फॉर्म, त्या झायगोटचं तिथं काय होतं, तर रिपीटेड सेल डिव्हिजन होतात, रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतात ह्या झायगोटच्या. रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन होतात आणि रिपीटेड मायटॉटिक डिव्हिजन झाल्यानंतर हा झायगोट फॉर्म काय करतो, तर एम्ब्रिओ तयार करतो. एम्ब्रिओ तयार केल्यानंतर हा एम्ब्रिओ तयार कुठं होतो, इथं तयार होतो आणि तो कुठं पाठवला जातो, तर तो एम्ब्रिओ युट्रसमध्ये पाठवला जातो. हे पाठवण्याचं काम कोणाचं असतं, दी pushes embryo towards the uterus, perform the function by the cilia. I have already told you in previous lecture when we are seeing the point fertilization, sorry female reproductive system. पहा एकदा का झायगोट तयार झाला की झायगोटच्या काय होतात, रिपीटेड सेल डिव्हिजन होऊन एम्ब्रिओ तयार केला जातो आणि हा एम्ब्रिओ ओव्हिडक्टमधून युटेरसकडे पाठवण्याचं काम कोण करतं, युटेरसकडे तो पुश केला जातो. युटेरसकडे पुश केल्यानंतर तो कोण पुश करतं, त्याला सिलिया पुश करतं आणि सिलिया पुश केल्यानंतर वन्स द एम्ब्रिओ इज पुशेस इन दी युटेरस व्हॉट इज द फंक्शन ऑफ युटेरस, युटेरसचं फंक्शन काय आहे हो, युटेरस काय करतं, त्या एम्ब्रिओची फर्टिलायझेशन आणि इम्प्लांटेशन करायचं काम करतं. म्हणजे ते काय करतं, त्याला न्यूट्रिशन देतं. फॉर दी न्यूट्रिशन देर इज अ वन ऑर्गन इज डेव्हलप्ड अराउंड दी एम्ब्रिओ. इथं असा सपोज एम्ब्रिओ तयार झाला आहे आणि ह्या एम्ब्रिओच्या बाजूनं एक नवीन ऑर्गन तयार होतो. त्या ऑर्गनला फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीममध्ये प्लासेंटा म्हटलं जातं. दिस प्लासेंटा गिव्ज न्यूट्रिशन टू दॅट एम्ब्रिओ. म्हणजेच पहा एखादा ऑफस्प्रिंग किंवा एखादं भ्रूण जन्माला आल्यानंतर त्याची वाढ होताना त्या बाळाच्या भोवती एक कव्हर असतं किंवा एक पिशवी असते. तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता नेटवरती. त्या पिशवीला किंवा त्या कव्हरमध्ये, त्या पिशवीमध्ये बाळ आतमध्ये सुरक्षित असतं. दॅट कव्हर इज नथिंग बट दी प्लॅसेंटा अँड दीज प्लॅसेंटा गिव्ज प्रोटेक्शन अँड न्यूट्रिशन टू दी एम्ब्रिओ. वन्स द प्लॅसेंटा इज फॉर्म, काय होतं, त्याची हळूहळू ग्रोथ व्हायला सुरुवात होते अँड दिस ग्रोथ इज कॉल्ड ॲज एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट. दिस ग्रोथ इज कॉल्ड ॲज embryonic development and is completed approximately after 9 months. very important point. पहा काय सांगितलं, एम्ब्रियॉनिक डेव्हलपमेंट कधी कंप्लीट होते, पूर्ण 9 महिने झाल्यानंतर. अशा पद्धतीनं आज आपण 3 पॉईंट पाहिले बाळांनो. एक म्हणजे सेक्स डिटर्मिनेशन, दुसरं डेव्हलपमेंट अँड बर्थ आणि तिसरं फॅक्ट्स अबाउट मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. म्हणजे जे आपण मगाच्या पार्टमध्ये पाहिलं ते. पहिल्यांदा काय होतं, सेल्स डिवाइड होतात, डिप्लॉइडच्या हॅप्लॉइड होतात, नंतर फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर डेव्हलपमेंट आणि बर्थ होते. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूयात. थँक्यू.